Please like, share and subscribe. And don't forget to press the bell icon for new notifications and videos. Thank you. ओम नमः शिवाय. आपला पातंजल योगदर्शनाचा अभ्यास चालू आहे. त्यात विभूतिपाद आणि मंत्र 9वा आज घेणार आहे. तो मंत्र असा आहे: व्युत्थान निरोध संस्कारयोः अभिभव प्रादुर्भाव निरोध क्षणचित्तान्वयो निरोध परिणामः. याचा अर्थ असा आहे की व्युत्थान आणि निरोध या संस्कारांचा पराभव किंवा त्यांचं प्राबल्य हा निरोधाचा परिणाम असतो. त्याप्रमाणे निरोधाच्या क्षणी चित्त लागून राहणं हाही निरोधाचाच परिणाम असतो. आता व्युत्थान आणि निरोध हे दोन संस्कार आहेत असं पतंजली सांगतात. निरोध म्हणजे काय हे आपल्या सुरुवातीच्या व्याख्यानात बघितलं. रोखून ठेवणं म्हणजे निरोध. व्युत्थान म्हणजे काय? उठणं, एखाद्या कामासाठी उठाव करणं म्हणजे व्युत्थान. 1857चं राष्ट्रीय स्वातंत्र्य समर ह्या व्युत्थान होता. सगळ्या भारतीय लोकांनी एकजुटीने इंग्रजांविरुद्ध लढायला उभं ठाकणं याला व्युत्थान म्हणायचं. हा राष्ट्रीय व्युत्थान असं सावरकरांनी दर्शवलं. ते बंड नव्हतं. हा जो व्युत्थान आहे हा मनाचा संस्कार असतो. मनाला पहिल्यांदा वाटतं काहीतरी करावं आणि म्हणून मन एकदम उत्तेजित होतं आणि काहीतरी करायला उद्युक्त होतं. मन हेच नेहमी उचल खातं आणि म्हणून हा व्युत्थान हा मनाचा संस्कार आहे हे नक्की दिसतं. मन नेहमी 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांच्या वतीनेच काम करत असतं. साहजिकच मनात जर व्युत्थान जागृत झाला म्हणजे मनाला काहीतरी करावं असं वाटलं की 5 ज्ञानेंद्रिय कामाला लागतात. तसंच 5 कर्मेंद्रियसुद्धा उठतात लगेच कामाला. आणि म्हणून या व्युत्थानाचा परिणाम हा सतत सगळ्या 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांच्यावर होत असतो. त्याचप्रमाणे एखाद्या ज्ञानेंद्रियाला जर काही कळलं, काही संदेश ज्ञानेंद्रियाकडून मनाला गेला तर लगेच व्युत्थान निर्माण होतं. हा व्युत्थान माणसालाच आहे असं नाही. जिथे मन आहे तिथे व्युत्थान असतोच. मन म्हटलं की जीव असलाच पाहिजे. जीव असला की मन असलंच पाहिजे. आणि म्हणून मन आणि जीव जिथे असतात तिथे तिथे व्युत्थान हा संस्कार आहे. म्हणून नुसतं मानवातच नव्हे तर सगळ्या प्राणी जातीला, सगळ्या पक्ष्यांना, एकूण जे जे काही हालचाल करणारे प्राणी आहेत, प्राण धारण करणारे आहेत, जीव धारण करणारे आहेत, त्यांना मन असतं आणि म्हणून व्युत्थान हा संस्कार तिथे असतोच. आणि म्हणूनच सिंह उठतो आणि शिकारीला लागतो केवळ व्युत्थानामुळे. कुठे कुटकं वाजलं की लगेच कान टवकारतो कुत्रा, ऐकायला लागतो, नाक म्हणजे त्याच्या नाकपुड्या ओढायला लागतात, वास घ्यायला लागतो, तो काही खास कळते की काय हे बघायला. हा व्युत्थानच आहे. म्हणून प्राणी मात्रात व्युत्थान संस्कार जागृत असतो हे आपल्या लक्षात येतं. हा व्युत्थान म्हणजे उठाव करणं. किडे मुंग्यांनासुद्धा असतं. मुंगीला जर डिवसलं ते व्युत्थान तिचा जागृत होतो. ते चावायला लगेच प्रयत्न करायला लागते. मधमाशा, गांधील माशा यांचाही व्युत्थान असा असतो. त्यांच्या पोळ्याला जर कोणी दुखावलं तर लगेच सगळे एकत्र येऊन माशा तुम्हाला चावून बेजार करतात, हल्लाच करतात चक्क ज्या प्राण्यांनी त्यांना डिवसलं असेल त्यांच्यावर. हा व्युत्थान मारण्यापर्यंत मजल जाते आणि स्वतः मरण्याची त्यांची तयारी असते. विशेषतः गांधील माशा ती जर कोणाला चावली तर तिची नांगी त्या प्राण्याच्या शरीरात अडकते आणि ती गांधील माशी मरते. हे तिला माहीत असतं आपण आता मारणार, तरीसुद्धा ती दंश करते. हे महत्त्वाचं. हे व्युत्थान. दुसरा इथे शब्दच नीट वापरता येत नाही आणि म्हणून हा व्युत्थान हा शब्द अगदी अचूक वापरलेला आहे. व्युत्थान हा संस्कार आहे, वृत्ती नव्हे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हा भेद पतंजलीने दाखवलेला आहे. वृत्ती सुरुवातीलाच सांगितल्या आहेत. त्या 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. त्या वृत्ती वेगळ्या आणि हा व्युत्थान वेगळा. हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. आणि वृत्ती म्हणजे मनाचा कल असतो हे समजून चाललं पाहिजे.
पण तो मनाचा कल व्हायला सुद्धा व्युत्थानाची आवश्यकता असते. मनाचा कल होतो कारण व्युत्थान जागृत होतो. व्युत्थान मनाला बजावतो की हे व्हायला पाहिजे आणि म्हणून मन तिकडे वळतं आणि मग वृत्तीने काम करायला लागतं. हे आपल्या लक्षात येत नाही, पण पतंजलींनी असंख्य वर्षापूर्वी हे जाणलं होतं. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता हा व्युत्थान याला नष्ट करायचा का? पतंजली नष्ट करायला नाही सांगत आहेत. त्यांनी अभिभव हा शब्द वापरला आहे. अभिभव, अभि म्हणजे च्याकडे, भव म्हणजे उत्पन्न होणे, भूभव धातू आहे. आपल्या उत्पत्तीकडे तो नेणं म्हणजे अभिभव, म्हणजेच पराभव. जन्माकडे नेणं म्हणजे मागे हटवणं म्हणजेच पराभव करणं. म्हणून अभिभव या शब्दाचा अर्थ पराभव असा आहे. म्हणून व्युत्थान या संस्काराचा नुसता पराभव करायचा आहे, त्याला नष्ट करायचा नाही. तो जर नष्ट झाला काही कारणाने तर तुम्हाला प्राणी म्हणून जगता येणार नाही. मनुष्य म्हणून तर राहू देच, साधा प्राणी म्हणून जगता येणार नाही अशी अवस्था निर्माण होईल. म्हणून पतंजली सांगतायत की त्याचा अभिभव करायचा, त्याचा पराभव करायचा. का म्हटलं असं? याचं कारण व्युत्थान एकदा खूप जर माजला तर त्याला आटोक्यात आणणं फार कठीण असतं आणि माजलेला व्युत्थान आपल्या हातात ठेवणं आणखीन अवघड असतं. म्हणून हा व्युत्थान कमी कमी करत जायचं. कसा करणार कमी? त्याला जन्माकडे न्यायचं. ज्यावेळी जन्म आपला होतो त्यावेळी एक पेशी असते, अक्षरशः आपल्या पहिला जन्म होतो एका पेशीच्या रूपाने आपला जन्म होत असतो. पण त्या पेशीमध्ये व्युत्थान असतो, अगदी सूक्ष्म असतो पण असतो. तो व्युत्थान असतो म्हणून ती पेशी काहीतरी ठरवते, मी असं शरीर निर्माण करीन. हा व्युत्थानच आहे. आणि त्या व्युत्थानाला धरून ती स्वतःचं विभाजन करायला लागते. एका पेशीतून असंख्य पेशी निर्माण होतात आणि हा शरीराचा आकार निर्माण केला जातो. हा ठरवून केलेला आहे, व्युत्थानामुळे झालेला आहे. म्हणून अगदी पहिला जन्म आपला जो होतो एका पेशीच्या रूपाने, तिथेसुद्धा व्युत्थान आहे. पण तो अगदी सूक्ष्म असतो, कारण पेशीच मुळात सूक्ष्म आहे. म्हणून तिकडे तुम्ही तो व्युत्थान घेऊन जा, म्हणजे तो तुमच्या आटोक्यात राहील असं पतंजली सांगतायत. म्हणून हे तो नष्ट करायचा नाही हे पतंजली सांगतायत. याचं कारण व्युत्थान हा जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. तो व्युत्थान असतो म्हणूनच आपण अध्यात्म मार्गाला लागतो, योग साधना करायला लागतो. व्युत्थान जर पूर्ण नाहीसा झाला तर आपण योग साधना करणार नाही. या मार्गात काही करावं असं मनातसुद्धा येणार नाही. म्हणून व्युत्थान हा अतिशय महत्त्वाचा संस्कार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. हा जो व्युत्थान संस्कार आहे हा जन्मजात असतो, हे पक्क लक्षात ठेवायचं. पण या व्युत्थानाचा पराजय करून त्याला खच्ची करणं, हे जे कार्य करायचं पतंजली सांगतायत ते निरोधामुळे होतं, हेही त्यांनी सांगितलं आहे. निरोध म्हणजे नीटपणे रोखून धरणं. व्युत्थान आवश्यक आहे, पण तो त्याच्या मर्यादेबाहेर वाढू नये एवढ्यासाठी त्याला रोखून ठेवायला लागतं आणि तिथे निरोध कामाला येतो. म्हणून निरोध हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा निरोध म्हणजे काय? आत्ता सांगितलं, रोखून ठेवणं. चित्तवृत्ती निरोधा पहिल्याच मंत्रात पतंजलीने सांगितलं आहे. तो जो निरोध तो इथे वापरायचा आहे. आणि निरोधाच्या अभ्यासाचा परिणाम म्हणजे मनाचा व्युत्थान संस्कार कमी होणं हा असतो. आणि म्हणून त्यांनी स्पष्टपणे ते सांगितलं आहे की हा निरोधाच्या संस्काराचा परिणाम आहे. मग आपण एकदा मंत्र वाचतो. व्युत्थान निरोध संस्कारयोः, हे दोन संस्कार म्हणून संस्कारयोः असं रूप आलं आहे. व्युत्थान आणि निरोध या दोन संस्कारांचा अभिभव आणि प्रादुर्भाव म्हणजे तो कमी होणं किंवा वाढणं, हा निरोधाचा परिणाम आहे. आणि निरोध क्षणचित्तान्वयो निरोध परिणाम आहे. म्हणजेच निरोधाच्या क्षणी चित्त लागून राहणं हा सुद्धा निरोधाचाच परिणाम आहे. हे दोन्ही महत्त्वाचे असे वाक्यांश आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. व्युत्थानाच्या विरोध काम करणारा संस्कार म्हणजे निरोध संस्कार. हा सुद्धा मनाचा संस्कार असतो. एखादी संतापजनक गोष्ट ऐकली की आपण लगेच चवताळून उठतो आणि आत्ता हे करीन असं म्हणून उठतो. पण मग लगेच मनात ते जाऊ दे, काय करायचं ते करू दे, त्याला मी आपला स्वस्थ बसतो. पहिला व्युत्थान आणि दुसरा निरोध. काहीतरी संतापजनक ऐकल्याबरोबर संताप येऊन आपण उठतो, हा झाला व्युत्थान.
पण मग जाऊ दे म्हणून गप्प बसतो, हा झाला निरोध. म्हणून अगदी व्यवहारात सुद्धा हे दोन संस्कार आपल्याला अनुभवाला येत असतात. हा जो मनाचा संस्कार आहे निरोध, हा आपल्याला नकळत काम करत असतो आणि आपल्या अंगोपांगात हा निरोध संस्कार असतो, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. हे पतंजलींना कसं कळलं याचं मोठं आश्चर्य वाटतं. पण व्यवहारात आपल्याला हे लक्षात येतं की मुलांनी आपल्या जर काही चूक केली, काही अपराध केला, तर आपण उठून त्याला धपाटा घालायला हात उचलतो. मनात असतं जोरात धपाटा मारावा, पण प्रत्यक्ष धपाटा पाठीत मारतो मुलाच्या, तो पाहिजे त्या प्रमाणात मारत नाही, तो कमी झालेला असतो. हे नंतर आपल्याच लक्षात येतं. कसं घडलं हे? हा निरोधाचा परिणाम आहे. पहिल्या फटक्यात त्या मुलाने अपराध केला म्हटल्याबरोबर व्युत्थान जागृत होतो. इतक्या जोरात मारायचं असं ठरवलं जातं, पण प्रत्यक्ष हाताचा फटका त्याच्या पाठीत बसतो, तो मनातल्या जोरापेक्षा कमी जोराचा असतो. हे व्युत्थानामुळे घडतं. हे का घडतं हे आज सायन्सने शोधून काढलेलं आहे आणि त्याला इनहिबिशन रिफ्लेक्स असं म्हणतात. फिजिओलॉजी या शास्त्रात हे दिलेलं आहे आणि हा स्नायूंचा गुणधर्म आहे. स्नायूंमध्ये हा संदेश लगेच येतो मेंदूकडून. पहिल्यांदा मारायचं म्हटल्याबरोबर आपले स्नायू आक्रसतात आणि जोरात फटका मारायला तयार होतात, पण लगेच मागोमाग हा निरोधाचा संस्कार येतो, म्हणजे इनहिबिशन रिफ्लेक्स येतो आणि पाहिजे तितक्या जोरात हा फटका मारता येत नाही. आपण मारत नाही, कारण मारता येत नाही, कारण स्नायूंचं बल त्या प्रमाणात कमी झालेलं असतं. ही काय योजना? अवघड आहे, सांगणं अवघड आहे, पण आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. आता आपण लक्षात घेऊ की ही योजना नसेल तर काय होईल. मग हा जो निरोधाचा संस्कार आहे, हा जर कमी असेल किंवा नसेल तर काय होईल? बघा, आपण सुशिक्षित माणसं जी असतो यांचा निरोध संस्कार जास्त असतो, अशिक्षित माणसात निरोध संस्कार कमी असतो. आणि म्हणून सुशिक्षित माणसं भांडायला लवकर उठत नाहीत. भांडायला उठले तर केवळ आवाज चढवतील, हाताने मारामारी नाही करणार, लाथाबुक्क्या नाही करणार. मुलाला मारतील ते धपाटा पाठीत मारतील, पण अडाणी माणसं आपल्या मुलाला अक्षरशः तोडवतात, लाथाबुक्क्याने मारतात, कारण त्यांचा निरोध संस्कार कमी असतो. अडाणी माणसाचा निरोध संस्कार कमी असतो आणि सुशिक्षित माणसाचा निरोध संस्कार जास्त प्रबळ असतो. हे इथे पक्क ध्यानी ठेवलं पाहिजे. आता आणखीन एक पर्याय, अडाणी माणूस जास्त जोरात मारतो. जर तो फारच अडाणी असेल, मी अगदी वेडसर म्हणण्या इतका, तर आपल्या मुलाला इतक्या जोरात मारेल की त्या मारामुळे मुलगा मरेलसुद्धा. अशी उदाहरणं येतात, वृत्तपत्रात बातम्या आपल्याला वाचायला मिळतात. असं घडतं, कारण व्युत्थान संस्कार जोरदार, पण निरोध संस्काराने नीट काम केलं नाही, कारण वेडसर तो माणूस होता म्हणून. पक्का वेडा असेल तर त्याचा व्युत्थान खूपच जोरदार असतो आणि निरोध अगदी कमी असतो, त्यामुळे त्याला आपण पुरे पडत नाही. म्हणून वेडा माणूस ज्यावेळी मारायला सुरुवात करतो त्यावेळी त्याला आवरायला 5-6 माणसंसुद्धा पुरे पडत नाहीत, 8-10 माणसं बघायला लागतात. ती कामाला लागली तरच त्याला अडवता येतं. म्हणून हा मनाचा संस्कार आहे हे आपल्याला नक्की कळतं. आणखीन एका वेळी कळतं, ते मी डॉक्टर म्हणून लगेच माझ्या लक्षात येतं. भूल देणं हा जो प्रकार आहे, ऑपरेशनच्या आधी मुलाला किंवा माणसाला भूल द्यावी लागते. लहान मुलाला, अगदी 5-6 वर्षाचा मुलगा, त्याला जर भूल द्यायची म्हटली तर भूल देताना मनावर म्हणजे मेंदूवर आधी परिणाम होतो भुलीच्या औषधीचा, आणि म्हणून मेंदूतून मनावर परिणाम होतो. मनावर परिणाम झाला की त्याचा व्युत्थान जागृत होतो. भुलीच्या औषधाचा मेंदूवर आणि मनावर परिणाम होतो. सुरुवातीच्या काळात त्याचा व्युत्थान जागृत होतो आणि तो मुलगा इतक्या जोराची मारामारी करतो की लहान 5-6 वर्षाच्या मुलाला आवरायला 2-3 मोठी माणसं लागतात. भुलीच्या वेळी हे नेहमी लक्षात येतं. तुमच्यातले जे डॉक्टर असतील त्यांना लगेच आठवेल, की जे डॉक्टर नसतील त्यांच्या घरात कोणी डॉक्टर असलं तर विचारा काय घडतं ते. हा व्युत्थान संस्कार प्रबळ होणं आणि निरोध संस्कार कमी असणं त्याचा हा परिणाम आहे. हे भुलीच्या वेळी लक्षात येतं. दारूचा परिणाम तोच आहे. दारूने मेंदूवर परिणाम होतो, मेंदूचा मनावर परिणाम होतो, व्युत्थान संस्कार जागृत होतो आणि म्हणून निरोध कमी पडतो. दारूच्या अंमलाखाली निरोधाचा परिणाम कमी होतो, व्युत्थानाचा जास्त होतो.
आणि म्हणून दारू पेलेली माणसं फार जोरात मारामारी करतात. त्यांना आवरायला साधी माणसं, एका माणसाला 4 माणसं किंवा 10 माणसं इतकं लागतं, कारण व्युत्थान जोरदार पण निरोध नाही. असं झाल्यानंतर आता बघा, भुलीचा परिणाम, दारूचा परिणाम हे सगळं असतात. हे व्यवहारात आपल्याला हे प्रयोग म्हणूनही बघता येतं. पण हा परिणाम जर वाढला, भुलीचा किंवा दारूचा परिणाम जर वाढला, तर मेंदूवर आणि मनावर इतका परिणाम घडतो की त्याचा व्युत्थानसुद्धा कमी होतो आणि तो माणूस लुळा होऊन पडतो. आधी निरोधावर परिणाम, मग व्युत्थानावर परिणाम, आणि व्युत्थान संस्कार कमी झाला की तो अक्षरशः निपचित पडतो, म्हणजे भूल पूर्ण चढते, मग ऑपरेशन करायला मोकळी. दारूचं तेच घडतं, शेवटी तो खाली पडतो रस्त्यावर आणि तिथंच झोपतो. आपण कुठे झोपलो हेही त्याला कळत नाही, अशी अवस्था असते. हे होण्याचं कारण व्युत्थान आणि निरोध या 2 संस्काराचं प्राबल्य किंवा अभिभव या 2पैकी होतं. आता ह्या उदाहरणात मी दारू म्हणा किंवा भूल या उदाहरणात दिलं की निरोध हा संस्कार कमी झाला, म्हणजे त्याचा अभिभव झाला, आणि व्युत्थान ज्याचं प्राबल्य झालं, म्हणजे त्याचा प्रादुर्भाव झाला. पण हे होऊ नये हे आपल्या पूर्वजांनी ओळखलं होतं आणि सगळ्या समाजावर चांगले संस्कार करून कृण्वन्तो विश्वम आर्यम ही त्यांनी घोषणा केली होती की या सगळ्या जगातल्या लोकांना आम्ही आर्य बनवू. आर्य म्हणजे सुसंस्कार झालेली माणसं. इथं बाटवण्याचा हेतू नव्हता. मुसलमान किंवा ख्रिश्चन जसे बाटवतात तसं हा उद्देश नव्हता. तर सगळ्यांना आम्ही सुसंस्कृत करू, चांगले संस्कार त्यांच्यावर घडवू, विनाकारण मारामारी कोणी करणार नाही, एवढ्यासाठी हे सगळं केलं. आणि एवढ्यासाठी इतकं खोल संशोधन त्यांनी केलं, सगळ्या समाजाचा अभ्यास केला आणि त्यातून हे लक्षात आलेलं आहे, हे आपल्या लक्षात येतं. आता हा जो संस्कार व्युत्थान आणि निरोध हा सगळ्या प्राणीमात्रात आहे. मग असे सांगितलं तुम्हाला. आता सिंह भूक लागली की उठतो शिकार करायला. मग किती मोठा प्राणी समोर असला, अगदी माजलेला बैल, माजलेला रेडा, तरी त्याला तो मारतो आणि खातो. हा व्युत्थान संस्कार. पण ह्याचाच निरोध संस्कारसुद्धा असतो. आणि म्हणून हा सिंह मोठ्या बैलाला मारण्या इतका व्युत्थान ज्याचा जागृत असतो, तो सिंह आपल्या पिल्लाला मारायला तयार होत नाही. त्या पिल्लांनी खोडी काढली तरी तो गप्प बसतो. हा निरोधाचा परिणाम आहे. सिंहामध्ये सुद्धा निरोध आहे, हे आपल्या लक्षात येईल. वाघ, सिंह हे सगळे हिस्त्र श्वापद इथे त्यांचा निरोध परिणाम काम करत असतो. आणि म्हणून मगर दुसऱ्याला ज्यावेळी चावते त्यावेळी खूप जोरात चावते, पण स्वतःचं पिल्लू तोंडात अलगद धरते. मांजर दुसऱ्याला चावतं जोरात, पण स्वतःचं पिल्लू अलगद तोंडात धरतं. वाघीण तेच करते. हा निरोधाचा परिणाम. म्हणजे आपल्या स्नायूंचं बल किती आहे आणि त्याचा परिणाम कसा होईल याचा विचार या प्राण्यांनासुद्धा असतो. त्यांचं मन हा विचार करत असतं. आणि म्हणून योग्य वेळी व्युत्थान संस्कार आणि योग्य वेळी निरोध संस्कार हे त्यांचे काम करत असतात. आणि म्हणून आता एरवी कुत्रा मांजर पाहिल्यावर धावून जातो, व्युत्थान संस्कार. पण हा कुत्रा जर माणसाळलेला असला तर मांजरावर धावून जात नाही. बघा, हे मन जितकं सुसंस्कृत होईल तितका व्युत्थान कमी आणि निरोध जास्त असं घडत असतं. म्हणून माणसाळलेला पाळलेला कुत्रा मांजराला ठार मारत नाही, धावून जाईल त्याला पळून लावेल एवढंच. आता मांजराचं पिल्लू असेल तर पाळलेला कुत्रा त्या पिल्लाला काही करणार नाही, भुंकेल फारतन गप्प बसेल. मी व्युत्थान जागृत होईल त्याचा, म्हणजे काय अनुवंशिक आहे म्हणून, पण लगेच निरोध संस्कार काम करेल आणि गप्प बसेल. पण हाच जर रानटी कुत्रा असेल तर मांजराला तर मारेल, त्याच्या पिल्लालाही ठार मारेल, कारण व्युत्थानच जबरदस्त आणि निरोध संस्कार त्या मानाने कमी, म्हणून असं घडतं. आणि म्हणून हे 2 तुल्यबळ व्हायला पाहिजेत, योग्य वेळीच काम त्यांनी करायला पाहिजे. याच्यासाठी या ऋषींनी हे सगळं शोधून काढून माणसांवर संस्कार करायला सुरुवात केली. त्यासाठी सगळ्या समाजाचा अभ्यास केला आणि त्यातूनच वर्णव्यवस्था निर्माण झाली. ब्राह्मण वर्ण म्हटला की त्याचा व्युत्थान कमी असतो आणि निरोध जास्त असतो. आणि म्हणून दोघात जर मारामारी झाली तर जो ब्राह्मण असेल तो जाऊ दे म्हणून गप्प असेल, कारण व्युत्थान त्याचा कमी असतो, निरोध जास्त असतो, म्हणून जाऊ दे ही त्याची भाषा येते. क्षत्रिय तसं करणार नाही, क्षत्रिय लगेच मारायला उठतो.
तो जाऊ दे म्हणणार नाही. हा दोघातला फरक लक्षात घ्यायचा. म्हणून ब्राह्मणांवर जास्तीत जास्त संस्कार या पूर्वज ऋषींनी केले आणि म्हणून ब्राह्मणांचा निरोध जास्त वाढला आणि व्युत्थान कमी झाला. आणि म्हणूनच राजे लोक दुसऱ्या राजाशी बोलणी करायला जर पाठवायचं असेल कोणाला तर क्षत्रियाला पाठवत नसत, ब्राह्मणाला पाठवत असत. कारण बोलणी करायला, समेट करायला जर ब्राह्मण न पाठवता क्षत्रिय पाठवला तर तो क्षत्रिय माणूस लढाई करूनच परत येईल किंवा लढाई ठरवून तरी परत येईल. ब्राह्मण असं करणार नाही. ब्राह्मण सारासार विवेक करेल, विचार करेल, विचारपूर्वक बोलेल आणि शांतपणे दुसऱ्या राजाला किंवा त्याच्या मंत्र्याला पटवून देईल. हा निरोधाचा परिणाम, व्युत्थानाचा नाही. ब्राह्मणांचे जसे निरोध परिणाम वाढवला आणि व्युत्थान कमी केला तसं क्षत्रियांच्या बाबतीत उलटं केलं. त्यांचं व्युत्थान वाढवला आणि निरोधाचा परिणाम कमी केला. आणि हे पिढ्यानपिढ्या चालत राहिलं. म्हणून आजसुद्धा क्षत्रिय वर्णातले लोक लगेच मारामारी करायला उठतात. ब्राह्मण लगेच मारामारी करायला उठत नाही. लहान मुलांमध्येही दिसतं, ब्राह्मणाचा मुलगा लगेच मारायला उठणार नाही, क्षत्रियाचा मुलगा मारायला उठेल. या जोडीतलं सांगितलं. वैश्य आणि शूद्रमध्ये हेच आहे. वैश्यामध्ये निरोध परिणाम जास्त आणि शूद्रामध्ये व्युत्थान जास्त. म्हणून शूद्र लगेच मारामारीला उठतो, वैश्य तसं उठत नाही. जिथे आर्थिक लाभ असेल तिथे वैश्याचं व्युत्थान लगेच जागृत होईल. तो तिथे जाऊ दे म्हणून गप्प बसणार नाही. म्हणून आर्थिक लाभापुरता व्युत्थान खूप वैश्याच्या मनात, मारामारीला नाही. हे 4 वर्ण असे निर्माण केले. आता यातून एक लक्षात येतं की हे जे व्युत्थान आणि निरोध संस्कार आहेत हे हळूहळू वंशामधून उतरत असतात. मग हे अनुवंशिक गुण असतात. एका माणसाचा व्युत्थान कमी केला आणि निरोध जागृत केला तर त्याचा मुलगा जास्त निरोध असलेला निर्माण होईल, कमी व्युत्थान असलेला निर्माण होईल. आणि म्हणून ब्राह्मण कुळ याच्यामध्ये हळूहळू व्युत्थान कमी आणि निरोध जास्त असंच घडत गेलं आहे. आणि हे जाणीवपूर्वक केलं. क्षत्रियांचं व्युत्थान जास्त, निरोध कमी. हे कशासाठी केलं? सगळ्या समाजाचा विचार या पूर्वीच्या ऋषींनी केला होता. म्हणून सगळा समाज जर व्युत्थान कमी आणि निरोध जास्त असं घडवलं असतं तर परकीय आक्रमणापुढे समाज कोलमडून पडला असता. ते होऊ नये म्हणून समाजाचे 4 भाग केले. एक भाग नुसता निरोध परिणामाचा विचार करणारा, शांतपणे बसून विचार करणारा ब्राह्मण वर्ग आणि क्षत्रिय वर्ग लगेच उठून लढायला उभा राहणारा. कारण आपल्या समाजाचं रक्षण करण्यासाठी युद्ध आवश्यक असतं, त्यासाठी व्युत्थान संस्कार आवश्यक असतो. आणि हे पिढ्यानपिढ्या झाल्यामुळे हे संस्कार हिंदू समाजात जास्त जागृत झालेले दिसतात. एक उदाहरण सांगतो. हे मानसिक असतात आणि अनुवंशिक असतात. मांजरं माझ्या लहानपणी, आता माझं 77 वय पूर्ण आहे, माझ्या लहानपणीची मांजरं जर अनोळखी मांजराला आपण हातात उचलायचा प्रयत्न केला तर ते मांजर लगेच ओरबाडून उडी मारून पळून जात असे. आज अनोळखी मांजराला माणसाने उचललं तर ते ओरबाडत नाही. का? कारण या 78 वर्षामध्ये मांजरांच्या बऱ्याच पिढ्या झाल्या. माणसाळली ती जास्त, म्हणजेच त्यांचा निरोध वाढला, व्युत्थान कमी झाला. आणि म्हणून मांजराच्या पिल्लाला कोणी उचललं तरी त्याला चालतं, पूर्वी चालत नसे. केवळ 70-80 वर्षात हा फरक आपल्याला जाणवतो. हाच माणसांमध्ये व्हायला खूप पिढ्या जायला लागतात. 70-80 पिढ्या झाल्या असतील, जास्तच झाल्या असतील, म्हणून हे आपल्याला लक्षात येतं. आता हा जसा ब्राह्मणांवर जास्तीत जास्त संस्कार केला, क्षत्रियांवर निरोध वाढवण्याचा संस्कार ब्राह्मणांवर जास्तीत जास्त केला आणि व्युत्थान कमी करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त ब्राह्मणांमध्ये केला. क्षत्रियांमध्ये उलटं केलं, व्युत्थान कमी वाढवला, क्षत्रियांमध्ये व्युत्थान वाढवला आणि निरोध कमी केला. हे अनुवंशिक चालू राहिलं म्हणून आजपर्यंत ही योजना दिसते. पण एकूणच सगळ्या हिंदू लोकांमध्ये व्युत्थान कमी आणि निरोध जास्त असं लक्षण आपल्याला दिसतं. आणि म्हणून बघा, क्षत्रिय असलेले हिंदू परकीयांशी लढताना रणांगणावर अगदी चेव येऊन लढतील, शत्रूंना ठार मारतील,
पण युद्ध जिंकल्यानंतर तिथल्या गावात शिरून गावकऱ्यांचा नाश करणार नाहीत, त्यांच्या कत्तली करणार नाहीत. हा निरोधाचा परिणाम आहे. याच्या उलट हिंदू नसलेले लोक, मुसलमान किंवा ख्रिश्चन यांनी लढाईमध्ये जय मिळवल्याबरोबर गावात शिरून नागरिकांची कत्तल केलेली आहे. कारण व्युत्थान जास्त आणि निरोध कमी, म्हणून हे घडतं. समाजामध्ये हे दिसतं. म्हणून ख्रिश्चन आणि मुसलमान धर्मीय लोक गावात जाऊन नागरिकांच्या कत्तली करतात, बायका पळवतात, बलात्कार करतात. असं हिंदू माणूस करत नाही. क्षत्रिय असलं तरी करणार नाही. कारण त्याचा व्युत्थान वाढवला एका ठराविक पद्धतीने आणि निरोधही ठराविक पद्धतीने वाढवला. पण मोकळा सोडला नाही व्युत्थानाला. निरोध अजिबात नाही असं घडवलं नाही. हे मुद्दाम सांगतो. यात वर्णव्यवस्थेचं मागलं काय तत्त्व आहे, वैज्ञानिक तत्त्व, ते सांगण्यासाठी हे केलं. यात जातीयतेचा काही भाग नाही. शेवटी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना, सायन्सचा अभ्यास करताना असं सगळ्या समाजाचा विचार करायला लागतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे हिंदूंनी केलं. हिंदू म्हणजेच वैदिक ऋषी. आज त्यांना पूर्वी त्यांना हिंदू म्हणत नसत, पण हे जे वेदापासून निर्माण झालेला धर्म पाळणारे लोक हेच हिंदू म्हणून आज आहेत. या सगळ्या हिंदूंमध्ये हे परिणाम दिसतात. सणानंतर जी जी आक्रमणं हिंदुस्थानवर झाली त्यांना पाहिजे तसं तोंड दिलं गेलं नाही आणि म्हणून हिंदूंचा पराभव व्हायला लागला. व्युत्थान संस्कार फार कमी केला आणि निरोध फार वाढवला, म्हणून हे झालं. हे पूर्वीच्या ऋषींनी केलं नव्हतं. म्हणून अगदी इतिहासाचा अभ्यास केला तर 2 भाग पडलेले आपल्याला दिसतात. सणापूर्वीचे हिंदू, इसवी सणारंभापूर्वीचे हिंदू आणि नंतरचे हिंदू. इसवी सणापूर्वी अलेक्झांडरची स्वारी हिंदुस्थानवर आली होती. त्याला यशस्वी तोंड हिंदूंनी दिलं. जगज्जेता व्हायचं म्हणून अलेक्झांडर आला होता, पण अलेक्झांडर हिंदुस्थानला जिंकू शकला नाही. याचं कारण इथले क्षत्रिय हे चांगले व्युत्थान असणारे होते. प्राणपणाने लढले आणि अलेक्झांडरच्या सेनेचा पराभव केला. त्यानंतर बुद्ध धर्माचा पगडा वाढत चालला, अहिंसेचा पगडा वाढत चालला आणि साहजिकच व्युत्थान कमी होत गेला. आणि पुढे पुढे म्हणजे ग्रीकांची आक्रमणं झाली, ती 2दा-3दा झाली. प्रत्येक वेळी त्यांचा पराभव केला. मग क्षक आले, हूण आले, कुशाण आले, सगळ्यांचा पराभव केला. पण मुसलमानी आक्रमणांपासून त्यांचा पराभव करणं हिंदू विसरलेच. हिंदूंचाच पराभव व्हायला लागला. इतका हा निरोध वाढला आणि व्युत्थान कमी झाला आणि आजपर्यंत ते चालू आहे. हेच घातक आहे. हे सगळं सांगण्याचं कारण यापुढे तरी हिंदूंनी आपला व्युत्थान जागृत केला पाहिजे. हा सगळा विज्ञानाचा अभ्यास आहे, विज्ञानाचे विचार आहेत. हे स्पष्टपणे तुमच्यापुढे मांडलेले आहेत. त्याचा विचार करायला पाहिजे. वर्णव्यवस्थेबद्दल काय पक्षपात करून मी हे मांडत नाही, तर वर्णव्यवस्थेमागे काय हेतू होता आणि कशामुळे ते निर्माण केलं, काय लक्षात आलं म्हणून निर्माण केलं, याचं मी आता विवरण तुमच्या पुढे केलं. आता याच्यामध्ये वर्णव्यवस्था कशी गुणकर्म विभागशा निर्माण केली असं गीतेत कृष्णाने म्हटलेलं आहे आणि ते अगदी बरोबर आहे. गुण आणि कर्म याच्याप्रमाणे हे वर्ण ठरतात. त्या व्यक्तीचा गुण आणि कर्म दोन्ही बघायला लागतं आणि त्याप्रमाणे हे वर्ण आपोआप ठरतात. कोणी कृष्ण नावाचा देव कोणाला उचलून ब्राह्मणात टाकत नाही किंवा कोणाला उचलून शूद्रामध्ये टाकत नाही. हे गुण पहिल्यापासून दिसतात. याचं कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे व्युत्थान आणि निरोध हे अनुवंशिक गुण अनुवंशाने वाढत जातात. म्हणून बघा, अगदी लहान मुलं, अगदी मॉन्टेसरीतली मुलं घ्या, शिशुशाळेतली मुलं घ्या. एखादा मुलगा सहजपणे दुसऱ्याला शिकवायला जातो. तुला हे कळत नाही ना, मी सांगतो, आणि तो मुलगा लगेच सांगतो. अगदी 5 वर्षाचा मुलगा असतो, पण आपल्या दुसऱ्या मित्राला समजावून सांगतो. दुसरा एखादा मुलगा जरा काही झालं की मारायला उठतो. पहिला मुलगा आहे ब्राह्मण, दुसरा झाला क्षत्रिय. तिसरा मुलगा धंदा करायला लागतो. माझी पेन्सिल तुला घे, तू तुझं रबर मला दे. हा धंदा झाला. हे वैश्याचं नक्की वैश्याचा गुण. आणि चौथा मुलगा शूद्र असतो. तुला पाणी पाहिजे का, आणू का मी, असं आपणच म्हणतो आणि त्याला पाणी आणून देतो. दुसऱ्याची सेवा करणं हा गुण आहे.
असे 4 वर्ण लहान मुलात सुद्धा दिसतात. हे जसे लहान मुलात दिसतात कारण ते अनुवंशिक आलेले गुण असतात आणि या गुण आणि कर्मानुसार वर्ण ठरत असतो. आणि म्हणूनच हे 4 वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि 5वा म्हणजे वर्णबाह्य हे 5 प्रकार जगाच्या पाठीवर सगळीकडे दिसतात. अमेरिकेत सुद्धा आहेत आणि निधर्मी रशियात सुद्धा हेच 5 प्रकार आहेत. मुसलमान राष्ट्रात हेच प्रकार आहेत. हे बघा, उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. शाळेतले सगळे शिक्षक, प्राध्यापक, संशोधक हे ब्राह्मण आहेत. विचार करतात, ज्ञान कमावतात आणि लोकांना ज्ञान वाटतात. सेनेतले सगळे सैनिक हे क्षत्रिय आहेत. व्यापारधंदा करणारे सगळे वैश्य आहेत. नोकऱ्या करणारे सगळे शूद्र आहेत. आणि हे 4ही प्रकार न करता चोऱ्यामाऱ्या करून आयुष्य कंटणारे हे चांडाळ, वर्णबाह्य आहेत की नाही. बघा, जगात सगळीकडे दिसेल. आणि हे हिंदूंचं वैशिष्ट्य. सगळ्या समाजाची नाडी त्यांनी ओळखली होती. सगळ्या समाजांचा मनांचा अभ्यास केला होता आणि त्या मनांचा शरीरावर कसा परिणाम होतो हेही शोधलं होतं. आणि म्हणून सांगितलं व्युत्थान आणि निरोध हे संस्कार स्नायूंमध्ये सुद्धा दिसतात. हे आज फिजिओलॉजी नावाच्या सायन्सनी शोधून काढलेलं आहे. आता हे दोन्ही संस्कार आहेत, हे समतोल राहायला पाहिजेत. एवढ्यासाठी ते पुढे सांगतायत पतंजली, तस्य प्रशांतवाहिता संस्कारात. त्याची अगदी शांतपणे वाहण्याची स्थिती संस्कारामुळेच येते. तस्य प्रशांतवाहिता. प्रशांत, शांत या शब्दाला प्र हा उपसर्ग लावून शांतीच्या वरचढ पायरी दाखवले. शांतपणे प्रवाह वाहत असतो, तो आणखीन जर शांतपणे व्हायला तर प्रशांत झाला. हा जो जीवनाचा प्रवाह हा शांतपणे राहायला हवा असेल तर काय करायला पाहिजे. ही जी संस्कारांची स्थिती आहे त्याच्यामुळे ते घडतं. म्हणून समतोल साधायला पाहिजे. व्युत्थान आणि निरोध या 2 संस्कारांचा समतोल जर साधला तर आपल्या जीवनाचा प्रवाह प्रशांतपणे वाहत राहतो, नाहीतर वाहत राहणार नाही. म्हणून हे थोडक्यात त्यांनी सांगितलं की हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अध्यात्म मार्गाला लागायला व्युत्थान महत्त्वाचं आहे, त्याच्यात चिकटून राहायलाही व्युत्थान महत्त्वाचं आहे, पण निरोधाचा परिणाम सतत घडवत राहायला पाहिजे. असं जर झालं तर आपलं जीवन आणि आपला योगाकडला मार्ग शांतपणे वाहत जाईल आणि ब्रह्म गाठू शकू. Please like, share and subscribe. And don't forget to press the bell icon for new notifications and videos. Thank you.